घरी असलो ना घरी मी या कधी खात नाही. बघ बाबा डुकरा बिकरा रिंगेट म्हणजे 200 रुपयाला एक पीस आहे. म्हणजे मी केली घेतलेत ड्रा. तर आता चाललो परत रूमवरती. बस झाला आता जाम फिरलो मी आज. सायकल होती ना म्हणून जरा असा मजा आली. तर त्याला गेला बाय आणि आम्ही जेवलो. त्याने खर्च केला, मला खर्च नाही करून दिला. तरी मला इथल्या आता केळी वगैरे घ्यायचे आहेत कारण की उद्या माझी आहे फ्लाईट. This line is very deep. Yeah. Yeah. I thought you need to peace yourself first. After then you can give peace your family, your children. तो बाहेर बसले ना त्याने लय मोठी गोष्ट केली. त्याने असं मी त्याला सांगला का लगीन करत नाहीस तू म्हणून. आपल्याला लय चूल असते ना विचारायची लगीन का करत नाही, का लगीन नाही केलं. आता तो 31 वर्षाचा आहे. तर त्याला सांगला का मग तू लगीन करणार असं का नाही. तर तो सांगतो मी करणार आहे बोलतं पण एवढे लवकर नाही करणार. मी सांगला का एवढे लवकर नाही करणार. तर तो बोलला का मला स्वतःला सॅटिस्फाईड करत आहे. म्हणजे पहिले मला हे सगळं ट्रॅव्हल करत आहे. तेवढा ट्रॅव्हल करता येईल तेवढा. कारण की जेव्हा मी खुश असेल ना तर मी दुसऱ्याला खुश ठेवीन. नमाज पडतं ते भावाने आज मदत केल्या मला. फुकटमध्ये सायकल यायला पण वडापाव दे नाही फुकटमध्ये सायकल दिली त्यांनी. सायकल बाबो. व्हेरी गुड मॉर्निंग. आज शेवटचा दिवस आहे आणि मी अजून ब्रश वगैरे काय केलं नाही. मी उठलो आहे फक्त बाथरूमला जाऊन आलो, मीन्स टॉयलेटला जाऊन आलो. आणि मला इकडचा नाश्ता वगैरे नाही आवडत काय. तर मग मी विचार केला फ्रूट खरेदी करतो, थोडेसे फ्रूट घेतो म्हणजे थोडा चांगला जाईल नाश्ता वगैरे काहीतरी. मग दुपारच्या जेवणाचं बघू काहीतरी. तर मी इथं मार्केटला चाललो आहे. तर सकाळचे उघडतं आणि भरपूर भरलेलं असतं. तर बघू कसं काय आहे, काय टेस्ट आहे, किती काय महाग आहे काय नाही सगळी माहिती देतो. थोडा डोशासारखा आहे बघू काय आहे त्याच्याकडे. 4 रिंगेट 1 फुलाम वगैरे काय. इट्स स्वीट. ओके. हाऊ मच? 5 to 3. Yeah, 5 piece, 3. 5 piece 3 ringgit. If you don't mind, I'm coming. Go first there in market. Oh, no problem. He is the man. तर इथं असं ना स्वीट वगैरे पण आहे. बघू यो ट्राय करतो मी. 3 रिंगेटमध्ये बोलतोय ना तो. 3 रिंगेटमध्ये 5 पीस काय आहेत ते याचे. आणि स्वीट आहे ते एग वगैरे असं असतं मिल्कमध्ये. आणि असं हे बनवून देतात. बघू कसा चांगलं लागलं ठीक. हे असं चायनीज सकाळी इकडं भेटतं पाहिजे. आत्ता किती वाजलेत माहिती आहे का. मी पहिल्यांदा किती बोललो लक्षात नाही पण आता 8 वाजायला आलं समज. मॅक्झिमम 8 वाजायला आलं. मी लय लवकर उठलं कारण की माझी फ्लाईट आहे. मला बॅग वगैरे पण पॅक करायचे. तेव्हा मार्केट आहे बा. लेडीज कपडे शॉप युनिक वस्तू आणि सगळ्या गोष्टी आहेत इकडं. भाई नाही इकडं संध्याकाळी 10 नंतर काहीच भेटत नाही. या बघ बाबा डुकरा बिकराचंच आहे या आपल्याला ऐकायचं नाही. इथं ते चिकन असतं तरी पण मी घेतला नसतं. स्वस्त आहे फुकटमध्ये पण. तेव्हा सुपर मार्केट आहे इथला. आणि या आला वाटतं मच्छी मार्केट. ला वास येते या ते तिकडे आहे मच्छी मार्केट. आणि या वस्तू आपल्याकडे पण असतात नाही का हातगाडीवर तसं इकडं पण आहे. आयला एवढा काही चेंज नाही आहे. फक्त लँग्वेज माणसं वेगळी आहेत. बाकी सगळा सेम आहे. मार्केट प्राईस बार्गेनिंग करा. फक्त इथं बार्गेनिंग होत नाही. इथं एक आता इथं यो 1 पीस आपल्याकडे कितीला भेटतं माहीत नाही. पण इथं 10 रिंगेट म्हणजे 200 रुपयाला 1 पीस आहे. म्हणजे चीपच आहे. एवढा का महाग नाही. भाई शॉर्ट्स पण आपले 10 रिंगेटला आहे म्हणजे 200 रुपयाला. आपल्याकडे 250ला भेटतं. सेम प्राईस. एवढा काही चेंज नाही. डाऊन शोल्डर टी शर्ट व अँड एव्हरीथिंग सगळा ट्रेंडिंग जेवढा पाहिजे तेवढा सगळा इकडं पण. हे खजूर बिजूर काय बोलतात त्याला. हे स्पायसेसचं दुकान आहे आय थिंक. हे हातामध्ये काय पाहिजे असेल तर मी आता सगळं काढून ठेवलं ना. गल्या बिल्यामध्ये काय नाही.
बघू इकडं मार्केटमध्ये काय काय भेटतं मॉर्निंगला. 1 रिंगेट. ओके ओके. 1 kg ना? 1 kg राईट? 1 kg. Oh. Oh. So what's your name? Huh? Your name? Kevin. Kevin, your name. Wow. So they have fruits. 6 ringgit, 5 ringgit. 5 ringgit. Yeah. I buying dragon fruit 6 ringgit. Yeah. Okay. You don't mind? Can I shoot? Yeah. हा 5 रिंगेटला एक पीस आहे का? 6 रिंगेटला एक पीस आहे. यो 1 रिंगेटला एक पीस आहे. यो 5 रिंगेटला 10 रिंगेटला 5 पीस आहे. यो 1 रिंगेटला एक पीस आहे. तो 10 रिंगेटला या आहे सफरचंद ॲपल वगैरे. हो. आणि ते 3 रिंगेटला 5 रिंगेटला 3 पीस आण. ते काय लिंबू सारखं एवढा महाग नाही. सगळा आहे इकडं सगळा एक याच्यामध्ये. पण 1 पीस 2 पीस 10 पीस हाफ kg तुम्हाला जसा पाहिजे ना तसा भेटतं इथं. तर मार्केट जबरदस्त आहे यार. आय लाईक यू मच. थँक्यू मॅम. थँक्यू. त्रिमा काशी. ओके. तर त्रिमा काशीचा अर्थ असा होतं का थँक्यू. तुम्ही मला व्हिडिओ काढायला दिली किंवा काय करायला दिली. थोडंसं लँग्वेज तुम्हाला माहिती पाहिजे. रेस्टॉरंट आहे मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी. लोक येतात. हॅलो सर. It's been a long time without you, my friend. Oh, let's finish. तर मार्केट काय इथपर्यंत आहे. अर्धा ते साईडला आहे, थोडं ते साईडचं दाखवतं तुम्हाला. मला एक गोष्ट दाखवायची आहे. मला वाटलं का फक्त आपल्याकडेच होतं, पण इकडं पण ती गोष्ट घडली जाते. म्हणजे प्रत्येक समाजामध्ये ना ते घडलं जातं. तर दाखवतो तुम्हाला पुढं. तर काय दाखवत होता माहिती आहे का? इथं तो माणूस मेला आहे. काल रात्री वाटतं 13वी होती त्यांची. तर पब्लिक ना एवढी जमलेली, पण त्यांच्यातलं ना कोण दुःखी दिसतच नव्हता. घरची असतील ती काय आपल्याला दिसले. मी बराच वेळ तिथं थांबलेलो रात्रीच्या टायमाला बघितला. मी व्हिडिओ नाही काढले कारण की गर्दी जास्ती होती. बरं कोणाला चांगला वाटतं कोणाला नाही वाटणार. तर ना ती लोकं फक्त कानावर ध्यान देत होती. का बोललं पोरीला हे त्या घे या घे त्या घे. फुल खुशमध्ये ना अशी खात होती दाबून. लय गर्दी होती. मला वाटलं या आपल्याकडेच होतं 13वी बिरवी असल्यावर, पण नाही या सगळीकडे होतं बरं. म्हणून सांगता लोक मजा घेण्यापेक्षा आपल्या 13वीची आपण आपलं आयुष्य तरी मॅक्झिमम जगून घ्यावा, फिरून घ्यावा, थोडीशी सेविंग करा. जे आवडतं त्याच्यावरती खर्च करा. माझ्याकडे काहीच नसतं. मी कधी कधी तर लिफ्ट मागून पण जातो कारण की मला ट्रॅव्हलिंगच जास्त आवडतं. फिरणं जास्त आवडतं, लोकांशी बोलणं जास्त आवडतं, काहीतरी नवीन ट्राय करायला आवडतं. बाकीच्या गोष्टींमध्ये मला खर्च करायला नाही आवडत. तर जे तुम्हाला आवडतं ना माणसाने तेच करावं. ज्याच्यातनं तुम्हाला खुशी भेटेल ना खरोखर. तर नाही तर म्हणजे फक्त स्टेटस दाखवण्यासाठी माझ्याकडे मोबाईल घेतला, टुरिस्ट पॅकेज घेऊन फिरला का बा लाय पैसा यांच्याजवळ लाय फिरतात. फिरणं म्हणजे नुसतं काय डेस्टिनेशनवर जाऊन पॉईंट बघणं त्याला फिरणं नाही बोलत. फिरणं म्हणजे काय तर तिथं जाणं, तिथल्या लोकांना जाणून घेणं, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करणं वगैरे त्याला बोलतात फिरणं. समजलं? मी काय घेतलं सांगतो. मी केली घेतलेत, एक सफरचंद घेतले, ग्रीन ॲपल आणि ड्रॅगन फ्रूट. ग्रीन ॲपल कधी ट्राय नव्हता केला म्हणून ग्रीन ॲपल घेतला. ड्रॅगन फ्रूट थोडा चांगला असतं खायला. आणि केली एनर्जीसाठी घेतल्यात. पीनट बटर माझ्याकडे आहे आणि ब्रेड माझ्याकडे आहेत. तर नाश्ता तयार केला. मग मी आता तुम्हाला एकच सांगतो, म्हणजे जर तुम्ही टुरिस्ट पॅकेज घेतला असता आणि तुम्हाला हॉटेलमध्ये सगळं आलं असतं, तुम्हाला असं मार्केटमधली माहिती कधीच भेटली नसती का कसा मार्केटमध्ये जायचा, काय घ्यायचं. बाहेरच्या देशामध्ये आपण आपल्या घरामध्ये तर घेतच असतो. बाहेरच्या देशामध्ये मार्केट एक्सप्लोअर करणं, बार्गेनिंग करणं न ते घेणं भाई जबरदस्त गोष्ट आहे. तर आता जातो, आंघोळ वगैरे करतो, ब्रश करतो आणि मग नाश्ता करतो. मॉर्निंग ब्रेकफास्टला मी एक अर्धा किलोचा काय बोलतात रे याला
ड्रॅगन फ्रूट आणले, ग्रीन ॲपल आणले, 2 ग्रीन ॲपल आणल्यात आणि 5 केली आणल्यात आणि ब्रेड आहे. आणि मी घरनं येताना पीनट बटर आणला होता, पीनट बटर आहे. मग ब्रेडच्या वरती नुसतं पीनट बटर लावले, त्याच्यावरती ब्रेड चिपकवले. मॉर्निंग ब्रेकफास्ट एकदम हेवी मी करणार आहे ना, जाताना काहीतरी थोडासाच खाऊन जाणार आहे. म्हणजे 2-3 रिंगेटमध्ये काय भेटेल त्या, पण यो हेल्दी नाश्ता करणार आहे. आणि विमानामध्ये ग्रीन ॲपल आणि बनाना घेऊन जाणार आहे ना, ड्रॅगन फ्रूट मी सगळं इथं संपवणार आहे. चल नाश्ता करून घेतो मी आता. 3-4 केली ठेवल्या ना, एक सफरचंद फ्लाईटमध्ये थोडासा खायला, कारण की तिथे जास्ती होल्ड आहे ना, मग तिथे काय भेटेल नाही इथलं काहीतरी अजून खाऊन जाणं. आता काय 11 वाजून गेल्या इथले आता, मग मी 2 तासांनी निघतो 1 वाजता. ते मित्राला पण सांगायला लागेल भाई मी निघतो म्हणून, तो भेटायला येणार आहे. मग बघू काय होतं काय नाही पुढं. पण भारी आहे. आता हे सगळे याची तुम्हाला याची टूर देता. तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी का यो हॉटेल पण नाही, यो हॉस्टेल पण नाही, याला काय बोलतो बघ, याला होमस्टे बोलतात, होमस्टे. तर माझा मित्र होता एक तिथे याला कोलालंपूरमध्ये. तर माझा फक्त इकडचा प्लॅन होता, मी केलेला होता द फ्रेम गेस्ट हाऊस. तर माझ्या मित्रांनी तिथं मला द्यायचे होते 1500 रुपये. तर माझ्या मित्रांनी मला सांगितला, म्हणजे त्यांचा एक हॉस्टेलचा याचा ग्रुप आहे ट्रॅव्हलरचा, तर त्याने मला ना इथे बुकिंग करून दिली का तू तिथे जा म्हणून, मग तुझं स्वस्त होणार म्हणून. मला 500 रुपये पर नाईटमध्ये पडले. तर त्यांचं घर आहे, मी त्यांची घरी गेस्ट आहे इथं राहायला. तर किचन वगैरे सगळं यूज करू शकतो, आपल्याला काय टेन्शन नाही. मी मॅगी पण एकदा बनवली, पण ती व्हिडिओच करायला विसरलो मॅगीची बनवलेली. ती नाही इथली मॅगी होती, ती लई वेगळीच होती, एवढी टेस्टी नव्हती जशी आपलीकडे असते ना तशी. तर मग मी तुम्हाला सगळा टूर देतो, कसा काय आहे, कसा असतं आणि कोण कोण आहे त्यांच्या घरात. त्याला बोलतं डॉम, दिस इज डॉम. अशा ह्याच्यामध्ये राहायचं असतं आणि असं या असतं हे कार्ड असतं, ॲक्सेस कार्ड. याला असं इथं लावायचा तेव्हाच तो खुलतं. नाही इकडं आम्ही बुटा वगैरे ठेवायचो. इकडनं असा व्ह्यू येतं. एक मॉल आहे तिथं, जाम मोठा मॉल आहे. तर मी इथं बसूनच व्हिडिओ कॉल किंवा लाईव्ह चॅट वगैरे करता इथंच बसलेलो असं. आज मॉर्निंग ब्रेकफास्ट पण इथं केले. कपडे इस्त्री करायला या पण आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि हा झुंबर आहे, जाम भारी दिसतं रात्रीच्या टायमाला. नाही सस्ती मोनालिसा यांच्या ह्याच्यामध्ये नाही. इंटरेस्ट असा आहे, वरचा भाग असा आहे. तर हे ठिकाणी ना त्यावेळी ट्रॅव्हलर्सना राहण्यासाठी ठेवलेलं आहे ना. हे साईडला त्यावेळी राहतात, हे दोन्ही साईडला त्यावेळी राहतात. आणि हा असं हे आहे वरती यासाठी फर्स्ट फ्लोअरला येण्यासाठी हे असं आहे. गिटार वगैरे आहे. आणि हा झुंबर आहे, हा असा एंट्रन्स आहे. जाम भारी आहे असं सगळं, म्हणजे सस्त्यान 500 रुपयामध्ये खूप काही आहे इकडं. आणि फ्री वॉटर पण आहे. गरम थंडा पाहिजे तर थंडा, गरम पाहिजे तर गरम. इथं मिरर आहे, यो साईडचा त्यांचा आहे त्याही या करतात. आणि यो आहे, यो इकडं किचन वगैरे आहे या साईडला. आपल्याला पाहिजे तर करता येतं ना. या असं वरती या आहे सगळा. नाही इकडं ते कपडे वगैरे वाळत टाकतात. यो जाम मोठा स्पेस आहे, मला कमी नाही वाटणार, जाम मोठा आहे. नाही इकडं या आहे असा 2 बेसिंग बनवलेले आहेत. हे बाहेरची साईड आहे ना. टॉयलेट असं असतं, नशीब असं टॉयलेट आहे. आणि हा शावर अंग धुवासाठी इथं आहे. तर हीटर आहे, गरम याच्याने या करताना साईडला हँगर वगैरे पण आहे. आणि याचा दरवाजा कसा लावताना माहिती आहे का, थोडंसं युनिक स्टाईल आहे. म्हणजे आपला कसा असा उचल या करताना याचा बा असा सिम्पल असा फोल्ड करायचा आणि आतमध्ये एक असं बटन आहे, तो दाबायला लगे लॉक होतं. खोलताना पण लगे असा खोलायचा. तर सस्त्यान 500 रुपयामध्ये एवढा भारी कुठंच नव्हता ना. हेअर ड्रायर पण आहे, मी यूज करतो आता. पण केस त्याच्यावर मी सेट केलं, बघू शकता जमण्यात. हे बघू शकता याच्यानं पण केस बी सेट केलं. आणि तुम्हाला सांगू ना, तर ती खरोखर जाम चांगली आहे. तिने मला सायकल पण दिली होती काल फ्रीमध्ये. हिने सायकल मला दिली होती म्हणून मी अख्खा या सगळा फिरलो. यू नो आय टॉकिंग अबाउट यू गिव्हिंग मी सायकल बायसिकल या. नो 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 नो
तर तिने मला दिलेला होता. ती सांगत होतं व्हिडिओमध्ये ते सांगू नको होतं, मला नाही आवडत असं कोणी बोलतं हे केलं. पण मी सांगला बा कर्तव्य आहे आपला, आता भेटलेला आहे तर सांगायला पण पाहिजे. युअर नेम? 徐蕊，徐蕊， शुरे. हाऊ ओल्ड आर यू? 我是60 60 प्लस. 60岁。 तर ती 60 वर्षाची म्हातारी आहे आणि ती चायनावरनं ट्रॅव्हल करते एकटी. 对，我是 Yeah. 主播， या 是一个算个 blog， या या आय नो 介绍中国。 या. तर ती 60 वर्षाची असून पण ती ट्रॅव्हल करते चायनावरनं एकटी ना. आपण 24-25 वर्षाचा असून पण या आपण 24-25 वर्षाचा असून पण आपण ट्रॅव्हल नाही करत. तर हे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ते किती पुढं टेक्नॉलॉजीमध्ये पण, थिंकिंगमध्ये पण आणि सगळ्या गोष्टींमध्ये पण. बाय 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 बाय. See you again. See you again. Confirm I'm coming next year. Bye. Bye sir. Bye. Yeah? No, Kuala Lumpur. Yeah. Bye. तर त्यांनी सगळ्यांनी बाय केला मला. माझा मित्र तिकडं वाट बघतोय. मग मी चाललो तिकडं. आता थोडासा चालायला लागेल, बट बघू आता किती काय आहे काय नाही. पण तर त्याने माझ्यासाठी ग्रॅब बुक केले. ही आमची ग्रॅब आहे. अरे भाई आहे भाऊ बघा. बाय. तर ही माझी. हॅलो सर, Yeah, हाऊ आर यू? Hi. लेट्स गो. I supposed to come in here. आपला डोमेस्टिक आहे. मग या साईडला जायला लागेल. मग इकडनं चेकिंग वगैरे करून जायला लागेल. नशीब मला त्यांनी सांगितलं नाही तर माझा लय प्रॉब्लेम झाला असता दादा. तर मी हे सगळं क्लिअर करतो आणि ते साईडला गेला व्हिडिओ. तर मी ना डायरेक्ट आतमध्ये गेलेलो डोमेस्टिक याला. मी इथं बोर्डिंग पास कलेक्टच नव्हता केला. आता तिथे जाऊन तिकीट दाखवावं लागेल. बोर्डिंग पास घेता. शीट मी केला. वेब चेकिंग करायला लागतं. पहिले वेब चेकिंग करून घेतले. आता ना आता बघतो तिथं जाता एअर एशियाच्या काउंटरवरती ना तिकीट घेऊन टाकतं माझा पटकन. थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम झाला. मी व्हिडिओ हॉरिझॉन्टली काढली. ती वर्टिकल काढायची असते ना अशी, म्हणजे उभी काय त्या मला बोलता येत नाही नीट. तर मी चुकून बोर्डिंग पास काढला पण व्हिडिओ केले रेकॉर्ड. ती थोडीशी याच्यामध्ये टाकून देणे एकदम इझी असते त्या. सेल्फ वेब चेकिंग बोलतात त्याला. सेल्फ जाऊन स्वतः काढून घ्या. आता काउंटरवर जायची गरज नाही. जर पक्की लाईन असेल ना, फक्त आपण वेब चेकिंग करून घ्यायची ना. बोर्डिंग पाससाठी जाऊन फक्त आपला याचा नंबर टाकायचा. सोप्पा असतं एकदम. त्या आईला 2 मिनटाचं काम नाही. आज त्या पण ट्राय करून टाकलं. चल बघू आता पटकन ते साईडला जातो. 2 वाजल्या, अजून 3 घंटा. मग ते साईडला जाऊन काहीतरी टाईमपास खात बसतो ना. बोर्डिंग झाला, अजून सिक्युरिटी चेकिंग झाली. आता बोर्डिंग पास घेतले. सेल्फ बोर्डिंग पास घेतले आणि पहिली डोमेस्टिक फ्लाईट आहे. तर बघू कसा एक्सपिरियन्स जातं. काय एवढा नाही झाला. एकदम नॉर्मल आपले मुंबई गोव्यामध्ये हे करतं सगळा तसाच आहे. एवढा काय त्याच्यामध्ये हार्ड नव्हता काय नव्हता. आता माझ्या फ्लाईटला जाम टाईम आहे. आता गेट नंबरवर जाऊन थांबतो. 7B आय थिंक. वेट चेक. We will now demonstrate to you the safety features of this aircraft. तर बर्गर किंगचा ना असं हे आहे सिस्टीम. आपण ऑर्डर दिली ना का असं टोकन भेटतं. आता ते सांगतात हे जेव्हा वाजल बजर तेव्हा येऊन घ्यायचा. हॅलो, दिस वन इज माय. हॅलो. जेव्हा घरी असलो ना, घरी मी या कधी खात नाही. मला या पटत पण नाही. मला काय करते इकडे कधी कधी काय गोष्टी ट्राय करायला लागतात आयुष्यामध्ये. मग
मी कधीच घरी असल्यावर या खात नाही, मला या अजिबात नाही. मला असं आपलं बनवलेलं जेवायला जास्ती पटतं, या असं अजिबात नाही आवडत. पण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ट्राय करायला लागतं, भेटतं. मला आता असं झालं घरी येता गवा ना ते पापलेट नाही तर बिर्याणी या कवा खाता असं झाले. एवढा खूप बीक तर मला अजिबात नाही आवडत. थोडा खाऊन पिऊन झाले ना, आता जरा फ्लाईटचा बघायला लागेल. कंची साईडला आहे ना, कंची साईडला नाही तर इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट जर दिलेलं आहे इथं 500 रुपयाचा खाना होता तो 25 रिंगेटचा. आता इंटरनॅशनल बघायला लागेल. याला लय कन्फ्युजन आहे इथं, म्हणून लवकर आलं 4 घंटे 2 घंटे तर मला वाटतं माझं याच्यानं जाणार आहे गवसण्यामध्ये का नक्की आहे फ्लाईट कुठं ना काय कसं. इमिग्रेशन झाला काय नाही विचारणारच नाही काय मला काय. त्याला ऑफिसरला मी सगळ्या गोष्टी अशा सांगितल्या काय काय केला काय काय नाही. लगेच त्याने या दिला. मी त्याला बोललो त्रिमाकासी म्हणजे थँक्यू. तो बोला सामा म्हणजे वेलकम. तर ट्रिप भारी आली. काय 2 मिनटाचा काम होता फक्त. ते बोर्ड बघत जायला सगळं लिहिलेलं असतं आपल्या डोळ्यासमोर असतं, फक्त आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. आता इथं फक्त थोडीशी सिक्युरिटी चेकिंग होईल, म्हणजे बॅग चेक केला जाईल माझा ना. गो बॅक टू होम. हे लिक्करकडे ना दारूवरती ना लक्षच नाही गेला. थांब दारू दाखवतो आय कंची कितीला आहे तर ही बॉटल कितीला आहे काय माहीत कितीला बाटल्या. मग बाटल्या भारी आहे सगळ्या दारूच्या बाटल्या कशा. वाव ड्युटी फ्री आहेत पण कितीला काय आहेत काय माहीत. आपण तर काय दारू पित नाही. पप्पानी बोललेला पण याच्यातली एक बाटली नाही बासला शिवा देईल. सगळ्या 4,000-3,000च्या वरच्याच आहे. ज्या आयला पहिल्यांदा मी बोर्डिंग पास घेतला नव्हता फिजिकली, म्हणजे मशीनमधल्या पण काढला नव्हता, मोबाईलमध्येच होता. ई बोर्डिंग पास घेतला होता. मला वाटलं चालतं का नाही म्हणून फक्त अर्धा तास पहिले हे केलं, नाही तर फ्लाईटला अर्धा तास थांबायला लागला असतं माझ्यासाठी. बट मी केला बरोबर. चल आता फ्लाईटमध्ये